तर आज आपण मुंबईतला एक हेरिटेज वॉक घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये साधारणतः 16 तोफा मुंबईत अशा आहेत आणि त्या कशासाठी आहेत ना त्या मी तुम्हाला आज सांगणार आहे. की मी आता गिरगावमध्ये आहे, माझ्या समोर चर्चगेट स्टेशन आहे आणि बरोबर इकडे ताराबाग बिल्डिंग आणि या ताराबाग बिल्डिंगच्या इकडे जर तुम्ही पाहिलत ना तर ब्रिटिशकालीन तोफा आहेत त्या मी तुम्हाला दाखवतोय. बघा इकडे ह्या ज्या आहेत ना या ब्रिटिशकालीन तोफा आहेत ज्या तुम्हाला पाहायला मिळतात, गेट सारख्या लावल्यात इकडे आणि इकडे पण एक आहे बघा ह्या बाजूला. तर आता इथून आपण सुरुवात करतो. आता मुंबईतल्या आपण अजून तोफा बघणार आहोत, तर चला माझ्याबरोबर. त्याच्याबरोबर मी वन बाय वन तुम्हाला माहिती पण सांगणार आहे की या अशा कशासाठी इकडे रोवल्या आहेत त्या. गिरगावच्या धावबाववाडीमध्ये आहोत आणि मी तुम्हाला दाखवतो अजून तिकडे कुठे तोफा आहेत. तर या माझ्याबरोबर. तर हे जे समोर दिसतंय ना हे बाउंड्री मार्किंग म्हणून इकडे ह्या ब्रिटिशकालीन तोफा तेव्हापासून लावलेल्या आहेत. साधारणतः ह्या 200 ते 250 वर्षापूर्वीच्या ह्या ब्रिटिशकालीन तोफा आहेत. तर तुम्ही जर पाहिलत ना तर ह्या जुन्या तोफा आहेत ज्या म्हणजे तेव्हा निकामी झालेल्या असायचं किंवा त्याचा उपयोग नसायचा ना, तेव्हा हे बाउंड्री मार्कर म्हणून इथे सेट केल्या जायच्या. तर ह्या इकडे आपल्याला पाहायला मिळतात. साधारणतः 200 ते 250 तोफा ब्रिटिशकालीन त्यावेळेला होत्या. त्याच्यातल्या ह्या दोन इकडे आपल्याला पाहायला मिळतात आणि दोन मी तुम्हाला मगाशी चर्नी रोड स्टेशनला दाखवल्या. आणि अजून अशा वॉक आपण करणार आहोत ज्याच्यामध्ये आपण सर्च करणार आहोत की अजून कुठे कुठे मुंबईमध्ये अशा तोफा आहेत त्या. मी आता लोकमान्य टिळक पोलीस स्टेशन जवळ आहे आणि पोलीस स्टेशनच्या आतमध्ये पण 2 तोफा आहेत, त्या पण आता आतमध्ये जाऊन आपण पाहणार आहोत. ह्या दोनच तोफा आम्हाला खूप सुस्थितीत पाहायला मिळाल्या, कारण की ह्या पोलीस हद्दीत सापडलेल्या. त्याच्यामुळे पोलिसांनी ह्याची व्यवस्थित निगराणी आणि त्या व्यवस्थित पद्धतीने इकडे मांडून ठेवलेल्या आहेत. मित्रांनो आता आपण भंडारी स्ट्रीट जवळ आहोत. म्हणजे आता तुम्ही मागच्या बाजूला पाहत असेल, म्हणजे इथे ही सरळ जो रस्ता गेला आणि राईट घेतलं ना की मस्जिद बंदर स्टेशन येतं आणि मस्जिद बंदर स्टेशनच्या इथून सरळ आपण चालत आलो की आपल्याला इकडे ही सुंदर अशी ब्रिटिशकालीन तोफ उलटी काढलेली दिसते. तर ही उलटी काढलेली जी तोफ आहे ना तिकडे मंदिर पण बनवलेलं आहे. तर ह्याच्या मागची दोन्ही स्टोरी मी तुम्हाला सांगतो. त्यावेळेला ब्रिटिश इकडे राज्य करत होते ना, त्यांनी ह्याच्या सीमा आखल्या होत्या. तर ही जी उलटी साईड आहे ना ती ब्लॅक बॉम्बे साईड आहे. म्हणजे मी आता ज्या डायरेक्शनमध्ये उभा तिकडून फोर्ट सुरू होतं पुढे जाऊन आणि हे संपूर्णपणे मस्जिद बंदर आहे. उलटी काढली आहे ना इकडे सगळी जी स्थलांतरित लोक जी यायची उद्योगधंद्यासाठी मुंबईमध्ये ते ह्या बाजूला राहतील आणि जी संपूर्ण इकडून जर पुढे गेला तुम्ही तर ती फोर्ट साईड आहे. तर फोर्ट साईडला आपल्याला उभ्या केलेला तोफा म्हणजे तोंड आहे ना हे वरच्या बाजूला दिसतं जिथे पोर्तुगीज लोक राहायची. एक सीमालेखनाची खूण म्हणून ह्या अशा तोफा आपल्याला उलटा काढलेल्या काही मुंबईच्या ठिकाणी सापडतात. आणि आता आपल्याला इथे हे मंदिर जे दिसतंय तर इकडची स्थानिक लोकांची अशी मान्यता आहे की हे जागेवाल्याचं स्थान आहे म्हणून ही तोफ आपल्याला पुजलेली दिसते.